त्रिकोणासन उपप्रकार पद्धत. दोन्ही पायांत सुमारे 3 फूट अंतर ठेवून ताठ उभे राहा. दोन्ही हात पक्ष्यांच्या पंखांप्रमाणे खांद्यांना समांतर पसरा. आता डाव्या पायाच्या पंजाला उजव्या हाताने स्पर्श करण्यासाठी शरीर पुढे झुकून उजवी बाजू वाकवा. श्वास सोडत उजव्या हाताने डाव्या पायाच्या पंजाला स्पर्श करा. डावा हात आकाशाच्या दिशेला वर करा. दोन्ही हातांच्या भुजा एका रेषेत असल्या पाहिजेत. साधारण 5 सेकंद थांबा. आता पुन्हा मधल्या स्थितीत या आणि हीच क्रिया डाव्या हाताने करा. हळूहळू सराव करत थांबण्याचा कालावधी वाढवत न्या. विशेष बाब, हात वरच्या बाजूला नेऊन आकाशाकडे फिरवून दृष्टी स्थिर करा. लक्ष पाठ, पोट आणि पोटऱ्यांमध्ये तणाव जाणवू द्या. मणिपूर चक्राचे ध्यान करा, म्हणजेच त्यावर लक्ष एकाग्र करा. लाभ: गतिमय क्रिया रोज नियमितपणे केल्यास पोटाच्या भागाला आश्चर्यकारक लाभ मिळतात. पचनसंस्था मजबूत बनते. लठ्ठपणा कमी होतो. पोटऱ्या तणावरहित आणि सशक्त बनतात. वायुविकारांचे शमन होते. कंबरेच्या शक्तीच्या विकासासाठी ही प्रभावशाली क्रिया आहे. कंबर सडपातळ होते आणि ओविशेष बाबोटाच्या किंवा पोटाच्या खालच्या भागावर जमलेली चरबी कमी होते.